राज्यामध्ये शिक्षकांचा आज मोर्चा आणि मोर्चाचं कारण आहे ते शिक्षकांच्या इतर कामाची कारण शिक्षण सोडून इतर कामात येत आहेत। त्यामुळे शिक्षकांनी राज्यभर मोर्चा काढलाय। कोल्हापूरचे शिक्षक आपल्याला बोलले काय सांगाल की आज मोर्चाचा उद्देश काय? 2010 पूर्वी आरटीई कायदा लागू झाला, 2010 नंतर लागू झाला आणि 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत लागलेले आहेत ते डीएड बीएड पात्रता परीक्षा पास करून लागलेले आहेत। यांना पूर्वलक्षीप्रमाणे टीईटी परीक्षा लागू करणं हे आमच्या दृष्टीनं फार चुकीचं आहे, आमचं असं म्हणणं आहे। आणि टीईटीची सक्ती 2013 मध्ये जे शिक्षक लागलेले आहेत त्याच्यापूर्वी यांना टीईटी परीक्षा लागू करणं याच्यासाठी आमचा पूर्ण विरोध राहील। यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। गेल्या काही दिवसांपासून शिक्षकाला एक वितरित काम जायचं वेगळं काम देते काय म्हणणं? आम्हा सर्व शिक्षकांची ही भूमिका आहे की शिक्षकांना शिकवू द्या। शासनाचं असं धोरण आहे की सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या पाहिजेत आणि शिक्षणावरचा खर्च वाचला पाहिजे। पण सर्वसामान्य जी मुलं आहेत ती जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे जी आहेत ती बंद केली पाहिजेत अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आज मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये किती शिक्षक उपस्थित आहेत? जवळजवळ मोर्चातला पूर्ण जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जवळजवळ 25 ते 30 हजार शिक्षक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आणि आमच्या या मागण्या मान्य कराव्या या ताकदीनं आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। गेल्या काही दिवसांनी बीएलओचं काम करायला एसआरचं काम करत होतात काय तुमचं काय मागणी आहे? कारण तुम्ही एक महिला शिक्षक आहात। बीएलओचे काम करणारे अनेक शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये आहेत, तर या शिक्षकांना शिकवण्याऐवजी दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतंय आणि त्यामुळं शैक्षणिक नुकसान मुलांचं होत आहे ते भरून काढणार कसं? त्यामुळं बीएलओच्या ड्युटी ज्या शिक्षकांना दिलेल्या आहेत त्या सरकारने रद्द करायला पाहिजेत आणि जे शिक्षकांना काम आहे शिकवण्याचं ते शिकवण्याचं काम करण्यासाठी अधिक वेळ देणं गरजेचं आहे। शिक्षकांच्या बीएलओचं काम करताना हल्ले होतात किंवा एखादी विचित्र घटना घडली कोल्हापूर जिल्ह्यात घडली म्हणजे आता काय करावं वाटतं तुम्हाला? अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। जे शासन आम्हाला काम देतंय ते प्रामाणिकपणे आम्ही करतोय त्याबद्दल वादच नाही आहे, पण त्यासाठी काम करत असताना आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे। आणि राहिला विषय काय एक शैक्षणिक जी कामे आहेत यांच्यामुळे आम्हाला मुलांच्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही आहे। ज्या कामासाठी आम्हाला वेळ देणं गरजेचं आहे त्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत नाही आहे। विचार करावा अशी पूर्ण विनंती आहे शासनाला। कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची एकच मागणी आहे कारण त्यांचं जे काम आहे शिक्षकी पेशा जो आहे आणि शिक्षण द्यावं आणि ज्ञान प्रदान करावं हे त्यांचं महत्त्वाचं काम सोडून दुसरी कामं अशैक्षणिक करायला लागतात। त्यामुळे हा मोर्चा आहे। राज्यातील सर्व शिक्षकांनी एकच मागणी केली आहे की बीएलओ असेल एसआर असेल याची काम करण्याची आम्हाला हे करू नये तक्रार आहे। त्यामुळे प्रत्येकानं बीएलओचं काम न करता शिक्षकांना आपलं शैक्षणिक काम करण्यात द्यावं अशी मागणी आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।